शिवरायांचे विचार हे फक्त इतिहासात नाहीत, ते आजही प्रेरणादायी आहेत. ही कहाणी इथे संपली असली तरी त्यांच्या पराक्रमाची गाथा सदैव अमर आहे. तो चलिए शुरू करते हैं. तर आजचा विषय असा आहे की मी आहे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. तसा मी मूळचा पुण्यश्लोक अहिल्यानगरचा. आता मी आलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जेवढे बघण्यासारखे ठिकाणे असतील तेवढे आपण बघणार आहोत. हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येतो, हे तुम्ही या मॅपमध्ये बघू शकता. तर हा जो आपला छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे त्यात एकूण 9 तालुके येतात. ते तुम्ही बघू शकता: पैठण, गंगापूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद, कन्नड, फुलंब्री, सिल्लोड आणि सोयगाव. तर या जिल्ह्यामध्ये फेमस म्हणजे बघण्यासाठी काय काय आहे तर दौलताबाद फोर्ट, अजिंठा वेरूळ लेणी, बीबी का मकबरा आणि बाकीचे जे काही गोष्टी असतील ते सगळं आपण एक एक करून सगळं बघणारच आहोत. तर तुम्ही म्हणाल की आज काय बघणार, तर आजची जी गोष्ट आहे ती छोटी नाही, आपल्यासाठी मोठी आहे. ती म्हणजे ही आपला क्रांती चौक, जिथे महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. तुम्ही सगळ्यांनी रील्समध्ये ही मूर्ती बघितलीच असेल, पण हायवेवरून. तर आज तुम्हाला महाराजांच्या जवळून ही मूर्ती दाखवतो. तर हा जो क्रांती चौक आहे आणि जी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिचा इतिहास असा आहे की त्याची सुरुवात झाली 1983 साली, जेव्हा छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्यावेळच्या औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच महाराजांचा घोड्यावरचा पुतळा बसवण्यात आला. तो काळातला मोठा गौरव होता, कारण शहरातील ही पहिलीच अशी प्रतिमा होती. आता जसं शहर वाढत गेलं तशी ही जागा लोकांच्या भावना, सभा, रॅली आणि प्रेरणेचे केंद्रबिंदू बनली. म्हणूनच 2022 मध्ये जुन्या पुतळ्याचा सन्मान राखून त्याच्या जागी नव्या उंच पुतळ्याची स्थापना करण्यात आली. तर हा जो नवीन पुतळा आहे त्याची जी उंची ते 21 फूट आहे आणि त्याचा जो चौथरा आहे तो 31 फुटाचा आहे. म्हणजे एकूण 52 फूट उंचीचे स्मारक, जे भारतातील सर्वात उंच स्मारक मानलं जातं किंवा शिवपुतळा मानला जातो. आणि जसं की तुम्ही बघू शकता की याच्या चारही बाजूनी शिलेदार किंवा महाराजांचे जे मावळे आहे त्यांचं स्ट्रक्चर आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही संध्याकाळी याल किंवा रात्री याल तर इथे लाईट वगैरे सगळ्याची व्यवस्था आहे. 1983 पासून आजपर्यंत शिवरायांच्या या मूर्तीने काळ बदलली, पण श्रद्धा तशीच राहिली. आजचा भव्य पुतळा हे केवळ स्मारक नाही, ते एक जिवंत प्रेरणास्थान आहे. तर हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे तर याच्या दोन्ही बाजूंना जे मूर्तीच्या सानिध्यात बसण्यासाठी प्रशस्त अशी सोय केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणखीन म्हणजे जर पुढे जाऊन बघितलं तर डाव्या साईडला सर्व किल्ल्यांची माहिती आणि त्यांचे जे फोटो आहे ते इथे लावलेले आहे, ते तुम्ही वाचू शकता. उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. आणि त्याचबरोबर जर तुम्ही मूर्तीच्या
उजव्या साईडला गेली तर तिथे देखील महाराजांच्या काही किल्ल्यांची माहिती आहे आणि तिकडे पण बैठक व्यवस्था आहे. आणि त्याचबरोबर महाराजांची जी शिवमुद्रा होती त्याची देखील प्रतिमा इथे उभा केलेली आहे, ती पण तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र अस्मिता फडकली संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली ऋषीमुनी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. शिवरायांचे विचार हे फक्त इतिहासात नाहीत, ते आजही प्रेरणादायी आहेत. ही कहाणी इथे संपली असली तरी त्यांच्या पराक्रमाची गाथा सदैव अमर आहे. जय महाराष्ट्र. उमटू दे जय घोष आज हा ओठी. तरी खोऱ्यातून नाद घुमू